एसटी बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू. बस चालकासह फॅब्रिकेशन मालकावर गुन्हा दाखल. सावंतवाडी कणकवली एसटी बसच्या चाकाखाली सापडून 33 वर्षीय दुचाकीस्वार रुपेश अनिल पाटकर यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कोलगाव जुना नाका येथे शुक्रवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली. रुपेश पाटकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फॅब्रिकेशनच्या लोखंडी गेटला धडकले. यामुळे ते रस्त्यावर पडले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक कुणाल हनुमंत सातार्डेकर आणि अंबिका फॅब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी फॅब्रिकेशनचा गेट उघडा असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत मालकावर कारवाईची मागणी केली होती. रुपेश पाटकर हे व्हीगार्ड कंपनीचे एजंट होते. 6 महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.